मला काय समाज सुधारत व्हायचंय का? एवढा टाइमपास केल्याने माझा वेळ खाल्ला आणि मला साक्षीशी बोलायला हवं. त्या कल्पीने नीट मला ऐकू सुद्धा दिलं नाही. मी शुअर आहे की अर्जुन साई आणि चैतन्य साक्षीविषयीच बोलत होते. पण कॉल नको, तिला भेटून वॉर्न करते. निघायला हवं. कुठे निघालीस? आईकडे जाते. अरे अगं कालच जाऊन आलीस ना तू? हो, पण आज आईची खूप आठवण येते रे, म्हणून जाते. मी सुद्धा हॉस्पिटलकडे निघून जाता तुला ड्रॉप करतो. कुठल्याही चांगल्या कामासाठी निघाले ना की हे मांजर आडवं जातच. तन्वी येतेस ना? अरे नको, मी एकटी जाईन ना. काय मग तुला हॉस्पिटलला जायला उशीर होईल ना रे? 7-8 मिनिटाचा फरक पडणार आहे. अरे काय होणार? चल जाऊया आपण सोबत. नको रे, काय तू मला बाहेर ड्रॉप करताना जर आईने किंवा सुमन काकीने तुला बघितलं तर ते हट्ट करतील ना. ते म्हणतील आज चल, मग तू नाही आलास त्यांना वाईट वाटेल. हॉस्पिटलला पोहोचायचं म्हटलं कोणी का घळ करेल? चल मी ड्रॉप करतो. सांगितलं ना एकटी जाईन म्हणून, समजून घे ना जरा. म्हणजे माझ्यामुळे तुला उशीर झालेला मला अजिबात आवडणार नाही. शिवाय मला तिथे जायच्या आधी 1-2 दुकानांमध्ये सुद्धा जायचंय. मग परत तुला उशीर होईल हॉस्पिटलला जायला, म्हणून म्हटलं की मी एकटी जाते. चालेल ना? ठीक आहे, बाय. तन्वी, काय कुठे बाहेर निघालीस? हो, बॅगेला ऊन दाखवायला जाते. प्रत्येक वेळेला चौकशी करायची गरजच आहे का? तन्वी, ही काय बोलण्याची पद्धत झाली? नाही म्हणजे तुम्हीच म्हणता ना की बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठे जाते असं विचारू नये, म्हणून म्हटलं. म्हणून तर मी असं विचारलं ना की कुठे बाहेर निघालीस का? तर लगेच चिडून उत्तर द्यायची काय गरज होती? चिडून? आई चिडले कुठे मी? अच्छा, ते बॅगेला ऊन वगैरे जोक केलं. आणि मी जाऊन कुठे जाणार आहे आई? का एक तर माहेरी जाणार, नाही तर एखाद्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडे जाणार. नाही तरीही तू विचारलंस ना, म्हणून मी सहज जोक केला, विनोद करायचा म्हणून. असो, मी बाबांकडे जाते. जाऊ ना आई? जाऊ ना पूर्णाची? लवकर ये ना. मला खात्री आहे की अर्जुन साई आणि चैतन्य हिच्याविषयीच बोलत होते. ते म्हणाले साक्षी असं मी स्पष्ट ऐकलं. बरं. मग मी काय केलं? मी दाराला कान लावला आणि ऐकायला लागले. मग पुढे काय कान तुटून हातात आला का? पुढे काय ऐकलं सांगशील का नाही? काहीच नाही ना. ती कल्पी टपकली ना मध्ये. काहीच ऐकता नाही आलं. त्याचं आतमध्ये महिपत किंवा त्याची माणसं नसते. आता तुझं हे काम खूप रिस्की आहे. सांभाळून कर. वा, काय पण माहिती दिलेली आहे. या माहितीच्या जोरावर ना मी साक्षीला 113% म्हणून सोडवू शकतो. वा, काय माहिती दिली. वा, टोमणे कशाला मारताय? टोमण्यावर भागवलं नाही तर आता गाणं गायलं असतं. नाही, मी प्रामाणिक प्रयत्न करते ना. अगं पण तुझे प्रयत्न पुरेसे नाहीयेत हे कळत नाहीये का तुला? त्या सायली आणि अर्जुन मध्ये काय डिस्कशन होतं ते आमच्यापर्यंत पोहोचवणं हे काम आहे तुझं. आणि जर उद्या जाऊन त्यांना माझ्या विरोधात काहीतरी पुरावा सापडला आणि आपल्याला डायरेक्ट जर कोर्टातच कळलं तर? सायली, असं अर्ध लॉकेट सापडलं तर हा आपल्या सगळ्यात मोठा पुरावा ठरेल. ऑल द बेस्ट. पार्लर सर्व्हिसची मुलगी म्हणून साक्षीकडे जाण्याचं सुचलंय, किती बरं झालं. आता ते लॉकेट आपल्याला नक्की सापडेल. पण काळजी घ्या, खूप रिस्की आहे आणि मिशन सक्सेसफुल करूनच घ्या. काही नाही, मागच्या टायमाला पण असं झालं होतं. पण ही काय माती कायची थांबतच नाही. आता त्या तिघांकडून साक्षीचं नाव ऐकलं तर ते येऊन सांगितलं ना मी. हा, मग लय उपकार झाले ना आमच्यावर. मात्र सांगतो त्या देशमुख बाईला, त्या सुभेदारनं साक्षीचं नाव घेतलं, त्याला नोटीस पाठवा, त्याला जेला धडा पाठवतो. त्या घरातला आमचा हक्काचा प्यादा आहेस तू. एकही काम थड कसं जमत नाही का तुला? काय नाही, रिकामा लोट आहे तो. दही तूप लोणी काय नाही, तिथं सोडा, पाणी पण प्यायला मिळणार नाही. जाऊ दे मरू दे, माझा टाइम मॉलाच आहे. हिच्यावर मी फुकट नाही घालू शकत. जा तुम्ही. साक्षी, अगं मी खरंच अर्जुन साई आणि चैतन्यवर नीट लक्ष ठेवून असते, म्हणून त्यांचं बोलणं सुद्धा ऐकत होते मी. तू आणि अण्णा तर मलाच बोला. आता काय त्यांचं ऐकलं म्हणून त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन बसू का मी? वेळ पडली तर ते सुद्धा करावं लागेल तुला. त्या अर्जुन आणि सायलीला सापडलेला एकही मुद्दा आपल्या हातून सुटता कामा नये. ऑल द बेस्ट. काय गप्रिया, ते अण्णा म्हणतात ना तेच बरोबर. एकही काम नीट जमत नाही तुला. एक काम कर, हे खालचं बेडरूम आहे ना, तिथे जाणे पटकन त्याचा नाही तर डास जाणार नाही. असं बोलून सगळी मुद्दामच सांगून घेतली कॉफी मी. काय हे? येस
मॅडम मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस मधून आली आहे. तुम्ही फेशियलची अपॉइंटमेंट बुक केली होती ना? सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस, हे नाव लक्षात राहील ना? राईट. सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस. सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस. सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस. परफेक्ट. चैतन्य म्हणाला होता की तिने मी याच होम ब्युटी सर्व्हिसेसचा वापर करते. करू फोन? येस. रिलॅक्स. हां, रिलॅक्स. हॅलो. हॅलो मॅडम, मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस मधून बोलते. तुम्ही आमच्या रेग्युलर क्लायंट आहात, म्हणून तुम्हाला काही खास सर्व्हिसेस देण्यासाठी मी फोन केला. नाही, नॉट इंटरेस्टेड. मॅडम मॅडम ऐकून तर घ्या मॅडम. तुम्ही आमच्याकडे रेग्युलरली सर्व्हिसेस घेता ना, म्हणून तुमच्यासारख्या काही खास क्लायंट्सला आम्ही मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल यासाठी 50% डिस्काउंट देतो. 50%? हो, तुम्ही आमच्याकडे रेग्युलरली या सर्व्हिसेस करता ना, म्हणून, आणि तुम्ही खास आहात म्हणून तुम्हाला आम्ही 50% डिस्काउंट देतो. तुमची अपॉइंटमेंट बुक करू? ठीक आहे. तसेही गेले काही महिने मी कुठलीच ब्युटी ट्रीटमेंट घेतलेली नाही, त्यामुळे आय गेस एखादं फेशियल माझं ड्यू असेलच तुमच्याकडे. हो हो, आम्हाला माहिती आहे. तुमचे रेकॉर्ड्स आहेत ना आमच्याकडे. ओके, ठीक आहे, तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. आणि थँक्स. हे म्हणजे तुमचं मार्केटिंग किमिक का असे ना, पण मला एक स्पेशल ट्रीटमेंट देतात. इट्स गुड. थँक्स. बाय. हां, राईट राईट राईट. प्लीज प्लीज कम. काय एक काम करूयात, आपण त्या वरच्या बेडरूममध्ये बसूया, तिथे फेशियल कम्फर्टेबली करता येईल. तू पुढे हो, तुझा सेटअप मांडून ठेव. ओके, कमून. अगं ते काय ते सॉफ्ट ग्लॅम, तिथून एक ब्युटिशियन आली आहे, एक फेशियल करून घेते. काहीतरी ऑफर्स चालू आहेत म्हणे त्यांच्या. काय काय ऑफर आहे का? 50% ऑफर समथिंग. 50% ऑफ आहे म्हणजे अर्ध्या किमतीत सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट्स होणार. मी पण करून घेऊ का? म्हणा हेअर असे एकदम ड्राय झाले, तर रफ झाले, हेअर स्पा करून घेऊ आणि मेनीपेडी पण करून घेते. आणि आयब्रो. एक काम कर, ती आलीच आहे ना, तर तुला जे काही हवं ते सगळं करून घे. ओके, चालेल. हा अश्विन बोल ना. तन्वी, आज मी हॉस्पिटलमधून लवकर फ्री झालोय. घरी जातो मी. तू पण येतेस? छान बसून कॉफी पिऊया आणि निवांत गप्पा मारूया. हो हो, येते ना, येते. तू आहेस कुठे? बिझी आहेस का? नाही म्हणजे असं ब्युटी ट्रीटमेंट करून घेणार होते. काय ब्युटी ट्रीटमेंट? तुला काय गरज आहे त्याची? हा, माझी बायको ऑलरेडी खूप सुंदर आहे, तिला काही गरज नाही असते ट्रीटमेंटची. हो, तसंही मला तुझ्यापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. येते. हा, बाय. पटकन ये, मी तुझी वाट बघतोय. ग्रेट. आदर्श बायको. बरं जमतंय का तुला? काय करणार, करावं लागतं. तो अश्विन माझ्या प्रेमात असा फार बुडालाय ना, म्हणून त्याचा मेंदू असा बंद आहे. जर त्याला कळलं की मी चांगली बायको नाहीये, तर आता खाडकन जागा होईल. मग कुठे जाऊ मी? नाईस. दूरदृष्टी वगैरे तू करून घ्यायचं, रिलॅक्स होऊन फेशियल वगैरे. मी काय जाते. बाय बाय. ठीक आहे, तू अजून सुरुवातच नाही केली, सेटअप सुद्धा नाही लावलास तुझा. सेटअपच करत होते मॅम. तुम्ही रिलॅक्स करा, रिलॅक्स. आणि सगळी ज्वेलरी काढून ठेवायचे. बी कम्फर्टेबल. ओके, जरा या. साक्षीने आता गळ्यात घातलंय तेच एसचं अर्धा पेंडंट असेल का? साक्षी हात काढ, पेंडंट वरून हात काढ. साक्षी हात काढ. अजून किती वेळ लागेल सायलीला? ती जितकं जास्त वेळात थांबेल तितकी रिस्क वाढेल. वृंदावन में हम लोग हैं और देख सकते हैं वृंदावन की गलियां. सच में यहाँ पे हर कोई कह सकता है
यहाँ पे आने के बाद लोग रास्ता भूल जाते हैं, घर का सत्यता है। हम चल रहे हैं, बाकी बिहारी जी के दर्शन अभी कर लिए हैं। माला ले लो